नमस्कार, मी निखिल परब. आपण आलो आहे डॉक्टर डी बी मार्ग पोलीस लाईनमध्ये, जी बनली 1918मध्ये. ज्याला 108 वर्ष पूर्ण झाले आणि आता ही पोलीस लाईन पुनर्विकासाला जाणार आहे. तर त्यानिमित्ताने आपले इथे ए विंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला राहिलेले सगळे तमाम व्यक्ती जे इथे लहानाचे मोठे झाले त्यांचा आज गेट टुगेदर आहे. तर आपण जाणून घेऊया त्यांचे किस्से, त्यांचे कहाण्या. चला तर. हे आमचे बाबू काका, बाबूबाय बाजूला बघ. आणि ही त्यांची सौभाग्यकांक्षिणी. सौभाग्य ना मराठी शब्द. तू असायचा, तू तुझ्या तिकडे हे तर सुमाचा होता. कधी कधी आपली होऊन इकडे बसायचं ना तुला. हे ती कासिक. तुमची खोली नंतर नंदूची झाली. तुमच्या नंतर नंदू आलेला. पाणी भरायचं नंबर लावून भिंतीला पण रडायला खरंच येतं. खरंच येतं. संगीताचं काय रडतंय तो दिवस कधी येणार नाही. तो दिवस नाही येणार, कधी नाही येणार. हे बघ, हे बाथरूम पाणी भरायचा लाईन लावून तुमचा नळ इकडचा बघा. इकडे हे बघा, हे काढून टाकलं सगळं. तिकडे लाईन होती. ती शेडगीर मामीने हिला भिजवलं. हिला शेडगीर मामीने हिला सगळं भिजवलं इकडे. बरोबर आहे ना, संडास बरोबर आहे ना. हे माझं favorite होतं. हमारा नाम लिखो. तिकडे सुषमा आणि संदीप का नाम लिखो. कोणी तर लिहिलेलं नाव. सुषमा पाणी टाकायचं. सुशांत तिकडे जागेवर पाणी अरे महाराजा कोण नाही काय जातो संपत गेलाय. रात्री येताना भीती वाटायची. भूत भीती पैशांचा आवाज यायचा बघ. खुळखुळ. ही बुरख्यांची खोली. पुढे संपतची खोली. म्हणजे संपत. पैसे मोजायचा पैसे. हा काय चिल्लर. पैशामध्ये चिल्लर.
माहिती आहे ये ना. हे बाई, ही आमची परवाची. घेऊन जाऊया परवांच्या घरातलं परवांच्या घरातलं स्त्रीचं लागत असेल ना. नाही हे हॉल असेल रे इथे तर या नाही लाईट चालू आहे या. इथे त्यांनी बंद केली. इथे बॉक्स होता बसायला आता इथे बेड भाभी या इथे. इथे खाट होती. इथे बेड होता ही बॉक्स होता बसायला नाही का? तुझ्या बायकोला इथे आलेलीस ना इथे रूम होता थांब थांब इथे मामी राहायचे असा बच्चा होता. कपाट होती. आणि इथे शोकेस होतं. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आपल्या बायकोला घेऊन. जिजाऊचा शिवबा, ज्ञानोबाची मुक्ताई, निखिलराव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रकुमाई. लहानाचा मोठा झालो याच शेरीत घेऊन आलो माझ्या आकांक्षाला तुमच्या फेरीत. हे आपलं घर, आपलं छोटंसं घर. इकडे आपला बेड असणार आहे, मोठा बेड. आपलं हे लग्नाचं सगळं सामान आहे. हे लग्नाचं गिफ्ट लग्नाला सगळं गिफ्ट दिलेलं आहे. इकडे माझी बायको पहिली चाय बनवणार सगळ्यांना. चाय बनवणार सगळ्यांना. इकडे आमची खाड आणि पिंप होतं. अच्छा इकडे हा. आणि इकडे इंद्रपालचं पिंप होतं. अच्छा इकडे शेडग्यांचं होतं पिंप आणि काय खाट होती. आणि ते सुतारांचा खाट होती पिंप होती. मी आणि काका आम्ही दोघे जायचो मस्तपैकी तिथे बाहेर मैदान आहे. खाड घ्यायचो अशी डोक्यावरती आणि मैदानात जाऊन झोपायचो मस्तपैकी. जाग कधी येणार, जेव्हा ऊन येणार तेव्हा जाग येणार. झोपा मस्तपैकी. या ठिकाणी एक ब्लॉक तळ बदल्याचे पूर्वीचे रहस्य सगळे आलेले आहेत. ते तुझ्या चरणाशी आलेले आहेत. त्यांना योग्य आशीर्वाद दे. तुझ्या मुलाबाळाचा भला कर. सगळ्यांना सुखी ठेव रे महाराजा. खोकले औषध द्या ना. इकडे आम्ही पिक्चर आणि इथे टीव्ही ठेवायचे आम्ही इथे कोणता घालून यायचं पिक्चर आता हे आहे ते सुरळांच्या मध्ये कोण मशीन लावणाऱ्या काकींना बघायचंय कॅमेरा नाही ना. लग्नाला बघायचा कार्यक्रम असतो तर एक प्रश्न विचारला मशेरी लावली जाते का? मग प्रेशर बोट दाखवले. कोणता बोट वापरायची? ह्या बोटाने की ह्या बोटाने? हा कसा आणि तुला तुमची एक मशेरी कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे आतमध्ये. एक मशेरी कॉम्पिटिशन. आपण आलोय पोलीस लाईनीत. बघूया इथे ग्राउंड फ्लोअरला आता कोण कोण राहत आहे. चला.
रूम नंबर 22 संतोष केशव गावकर फॅमिली. रूम नंबर 21 रमेश गोविंद वालावलकर नंतर प्रशांत गोविंद वालावलकर. चला रूम नंबर 3 सावंत. रूम नंबर 20 शिवाजी वामन शिंदे 13 रूम नंबर 5 गोपाळ परब. हे आले सुतार सुतार सुतार. रूम नंबर चला थांब थांब. कोण आहे शेडगे. या रूम नंबर आणि नाव. रूम नंबर आणि नाव. शेडगे. हा बिल नंबर 155. हा संजय सोल्टे रूम नंबर 16. हे परत आलेले आहेत. चंद्रकांत ज्ञानदेव गुरके 13-1-21 पट्टा नंबर. आणि इथे हा हे तू इथे थांब. हा थांब नीला पण येते. हा आता नंबर 9 नंदकुमार खेमा सावंत. 1-20 शिवाजी वामनराव शिंदे 13-26. मला ओळखतात का सगळे? मी सौ वत्सला संदीप शिंदे, म्हणजे शिवाजी शिंदे मामांची सून, धाकटी सून. जे ओळखत नसतील त्यांच्यासाठी आज आपण इथे सगळेजण एकत्र आलो आहोत. बरेच दिवस ही संधी साधण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटतं 2017 4 मार्च 2017 की 4 फेब्रुवारी 2017 आपण सगळे 4 फेब्रुवारी 2017ला आपण सगळेजण नॅशनल पार्कमध्ये भेटलो होतो. आणि आजही मला तो सगळा उत्साह दिसतोय. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी आयोजकांकडून परवानगी घेऊनच बोलते. तर आज आपण इथे सगळे आहोत ते आपल्या सगळ्यांच्या वडिलांच्या पुण्याईने. आणि आज योगायोगाने फादर्स डेसुद्धा आहे. तर मला वाटतं आपण 2 मिनटं सगळ्यांनी आपल्या वडिलांची आठवण काढूया. माझ्याकडे जेवढी नावं आहेत बसूनच माझ्याकडे जी नावं आहेत, जर कोणाचं नाव राहिलं असेल तर मला आठवण करून द्या. प्रत्येकाच्या नावापुढे मी कैलासवासी लावत नाही आहे. हे सगळे जरी आपल्यात नसले तरीसुद्धा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. श्रीयुत खेमा सावंत, गोपाळ लक्ष्मण परब, केशव गावकर, वसंत सावंत, रमेश वालावलकर, बारक्या गांधी, बापू सुतार, राजाराम कांबळे, चंद्रकांत भुरके, शिवाजी शिंदे, बाळकृष्ण साळुंके, गिरिजा शंकर सिंग, राजेंद्र बोबडे आणि नंदकुमार सावंत. आणि म्हणजे मला जेवढी नावं आठवत होती आणि निळूभाऊंच्या मदतीने सत्यवान शेडगे घेतलं, तर बुरकेंचं नाव घेतलं, बोबड्यांचं पण नाव घेतलं. तर ह्या सर्व मंडळींच्या पुण्याईने काशीद आहेत असं मला निळूभाऊ म्हणाले आहेत. तर ह्या सगळ्यांच्या पुण्याईने आज आपण एकत्र आहोत. रक्ताची नाती तर असतातच, पण काही नाती असतात जी अशी ह्या ऋणानुबंधांच्या गाठीने बांधलेली असतात. तर ह्याच गाठीने आपण सगळे एकत्र बांधलेलो आहोत.
राहणार आहोत आणि कायम राहू. आज मला वाटतं इथे तिसरी पिढी आहे की जी एकत्र दिसते. म्हणजे ही मधली बसली आहेत ना मंडळी, ह्यांचे आजोबा सगळे एकत्र होते, मग ह्यांचे आई बाबा एकत्र आणि ही मंडळी आता एकत्र. म्हणजे एकूण 3 पिढ्या इथे आपण एकत्र बांधलेले आहोत. तर मी आजच्या ह्या दिवशी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांचं प्रेम हे असंच राहू दे आणि आपण असंच एकत्र भेटूया. आणि कोणीतरी ग्रुपवर सांगितलं होतं खूप भाषणं नको, तर भाषणं नकोच आहेत, पण काय होतं आहे गप्पा मारतोय आपण, पण त्या अशा बांधून नाही आहेत गप्पा. कोण कुठे जर आपण एकत्रित कार्यक्रम करतोय तर एकत्रित गप्पा होऊन जाऊ दे. मला वाटतं इथले सगळी मंडळी तर मला ओळखत आहेत, काही नवीन मंडळींना मी ओळखत नाही किंवा मला ते ओळखत नसतील, तर माझा थोडक्यात परिचय. वैभव राणे, मूळचा पोलीस लाईन्समधला मी नाही आहे, पण पोलीस लाईनने मला दत्तक घेतलं आहे. म्हणजे मी मूळचा टोपीवाला लेन, पण माझे सगळे मित्र मैत्रिणी सगळे पोलीस लाईनमधले. हा गावकर, मीटिंग पॉईंट, वर्षा, बाकी सगळे माझे अगदी शालेय मित्र. आणि म्हणजे आज इथे मुद्दामून आलो मी खास, म्हणजे हा उत्साह बघून तर कळते, म्हणजे मी पण एवढ्या उत्साहाने आलो की सगळे भेटले मला कित्येक वर्षानंतर, आणि हा आनंद मोठा आहे एकदम. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो दिसतोय. म्हणजे मी सगळ्यात पहिला मला वाटतं मी इथे आलो सगळ्यांच्या आधी, म्हणजे अगदी टोपीवाला लेनला भेट देऊन आलो, नंतर इथे सगळ्यांना भेटून आलो. तुझ्या सुद्धा आधी मी आलो आहे. तू नंतर गेलास पाणी आणायला, त्याच्या आधी आलो आहे मी. सो मला खूप आनंद होतोय. आणि आता मी सुभाषकडे देतो. सुभाष तवर बी ब्लॉकमध्ये दुसऱ्या माळावर राहायचो. आता ए ब्लॉकमध्ये तळमजल्यावर जे काय आपला ऋणानुबंध झाला त्याला मेन ओके पण खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून, कारण इकडूनच लहानाचे मोठे झालो, सगळं जग पाहून आलो आणि परत आपल्या मुळाशी आलेलो आहे, तर खूप छान वाटलं. थँक्यू. नाही, मला एकच अर्जवून सांगावं वाटतं की आज फादर डे आहेत, इथं सगळे फादर पण आहेत, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज सगळ्या माहेरवाशिनी आपल्या माहेरी आलेल्या आहेत. हा मोठा हे आहे की असं वाटतं की सगळ्या माहेरवाशिनी आल्या आणि काय झालं आणि आपल्या सुखदुःखात सहभागी झालेल्या आहेत, याचा मला फार आनंद होतो आहे. असंच प्रेम सगळ्यांच्या मनात राहू द्या आणि हृदयापासून होऊ द्या, बस एवढंच सांगतो. हा कार्यक्रम आपण अल्पावधीतच, म्हणजे फक्त 2 ते 4 दिवसात मला वाटतं थोड्याफार गप्पा सुरू झाल्या. सुषमा, वर्षा ह्यांच्यासाठी मी पण मग प्रयत्न केले, बोललो चला हे एवढे लोक एफर्ट करतात तर आपण मग नंतर येणारे जाणारे ॲड करूया, मग नॉनव्हेज NV, मग काहीतरी गुगल शीट, असं काय प्रत्येकाने प्रयत्न केले आणि हा आपण कार्यक्रम आज केला आहे. आज फादर्स डेच्या निमित्ताने आज आपण इकडे आलेलो आहे. आपले सगळे मामा आणि मामी त्यांच्या आठवणी आपल्यात एकदम जमलेल्या आहेत आणि आपण लहानाचं इथे मोठं झालो म्हणजे ते दिवस आठवतात आणि तिकडे आलो की आपल्याला खूप बरं वाटतं ते दिवस आठवले की. मी बाबूच्या आईकडून खूप मार खाल्लेला आहे, बाबू समजून नाही बाबू समजून खूप मार खाल्ला आहे, नाहीतर तसा आम्ही गुणी मुलगाच होतो. बाबूसारखा अवगुणी कधीच नव्हतो. यस, मी शांत होतो. ठीक आहे, सगळ्यांनी आता एन्जॉय करा. निळू बोल थोडा देणार आहे, पण त्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना करणार आहे. लहानपणापासून असं ऐकलं होतं की पोलिसांची मुलं शिकत नाहीत, पण आपल्या ह्या तळमजल्याच्या बऱ्याच जणांनी ही उक्ती खोटी ठरवलेली आहे. त्यापैकीच एक राजू भैया. आय थिंक सॉरी थोडे इंग्लिश वर्ड्स पण येतात माझे, आता सवय झाली. नाही, पण मला सगळ्यात मोठी जर इथे
म्हणजे सगळ्यात मोठी जर देणगी ह्या पोलीस लाईनमध्ये मिळाली तर ती मराठी भाषा मिळाली आहे. व्हेनेवर जेव्हा पण मला हे बोलायचं असतं ना की काही स्पेशल माझ्याकडे जर गिफ्ट असेल तर हिंदी मीडियममध्ये पण शिकून मी मराठी क्लासमध्ये जाणारा एकुलता एकच होतो. आणि जेव्हा बाळा सर आणि प्रमोद सर मराठीत डिक्टेशन द्यायचे तेव्हा मी लाईव्ह हिंदीमध्ये कन्वर्ट करून लाईव्ह लिहायचो. अँड दे यूज टू म्हणजे मला आता खरोखर एक टाईम होता जेव्हा मराठीवर माझी ग्रिप जबरदस्त होती. आता थोडी कमी झाली आहे थँक्स टू माय मॅरेज. म्हणजे ॲक्च्युली सगळ्यांबरोबर जो हे होतं आपुलकी होती ती थोडीशी दूर झालो ना, लांब गेले ना, आणि आता तेवढं जास्त कन्व्हर्सेशन होत नाही मराठीत. पण अजूनही जेव्हा मी मित्रांबरोबर बोलतो, पम्या, सुभाष, वैभव, तेव्हा ऑटोमॅटिक माझी मराठी ऑटोमॅटिकली कमांड होऊन जाते. पण एनिवेज म्हणजे अजूनही मी जेव्हा बाहेर फिरत होतो ना तेव्हा एक आठवणी माझ्या डोक्यात सगळ्या येत होत्या. आणि कशी आम्ही इथून ते टेलिफोन लावायचो आणि ते तिथपर्यंत जायचं आणि परत पण यायचं आणि हळूहळू त्या टेलिफोनची पॉवर कमी व्हायला लागली. मध्येच येऊन थांबायचं. जे बांधलं मला म्हणजे एवढ्या आठवणी आहे तिथे. मला म्हणजे मी जर बोलायला लागलो तर मला वाटतं अर्धा तास बोलू शकतो. पण खरोखर जसंच नयन वहिनी आणि निळूभाऊंनी सुरू केलं त्या ग्रुपवर की आपण भेटूया म्हणून, आय वॉज लाईक माझ्या डोळ्यात लगेच वेगळी चमक होती. पण मी बोललो आता माझ्यामध्ये पण तेवढी एनर्जी नाही आहे की मी सगळ्यांना कसं एकत्र करू. पण जे सगळे एकत्र झाले आहेत मजा आली, एकदम मजा आली. माहौल बन गया एकदम जोरदार. एक पिकनिक काढूया आपण. पण म्हणजे मनापूर्वक सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना चरण छू के प्रणाम सगळ्यांना. आणि मी सगळ्यांना बघतो ना जेव्हा की लाईफमध्ये किती पुढे सगळे गेले आहेत. ते खरोखर ह्या पोलीस लाईनच्या तळमजल्याने हे प्रूव्ह केलं आहे. आणि आमचे असाल ना, माझं नाव मी सांगतो संदीप आणि बाकी श्याम, म्हणजे ह्या लोकांची नावं आम्ही देवेर, संगीताताई, हे सगळे आमचे लेजंड आहेत. यांना बघून आम्ही विचार केला की नाही आम्ही पण आधी असं पुढे गेलं पाहिजे आणि तेवढंच आगे म्हणजे पुढे तसा रस्ता मिळेल. माझी तर नोकरी याने लावली आहे. पहिला जॉब माझा संदीपने लावून दिला आहे. माझा तो ग्रॅटिट्यूड आहे मॅम. म्हणजे मी कितीही ह्या सगळ्यांना दिलं ना तरी कमीच आहे. नाव नाही घेतलं म्हणजे असं नाही की नाही. आणि भली मला नाव आठवलं नसले तरी सगळ्यांचे चेहरे तसेच आठवतात मला अजूनही. आय एम रिअली ग्रेटफुल अँड थँकफुल टू द गॉड की एवढी मोठी फॅमिली मला दिली आहे. शाळेत पोचवायला मला सुशाताई जायची आणि तिथून हे दोघे अम्मा आणि हे सगळे पिक्चरला निघून जायचे. हो, त्यासाठी मला शाळेत सोडायचे. खरंच हे फार विरळ चित्र आहे जे आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. तर जसे आपल्याकडून यांच्यासारखी मंडळी तयार झाली तशीच राजकारणात आपली ठसा उमटवणारी सुद्धा मंडळी आहेत. जय महाराष्ट्र. आज सगळ्या ज्या लहानपणापासूनच्या आतापर्यंतच्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या. 1970ला आम्ही आमच्या ह्या कर्मभूमीमध्ये पाऊल ठेवलं आणि तेव्हा आमचे बाबा होते डोंगरी पोलीस स्टेशनला. पण एक तेव्हाच फतवा निघालेला की कुठच्याही पोलीस स्टेशनला असेल त्या ठिकाणी आपण तिथे राहायचं, बदली व्हायची नाही. कारण बदली गेल्यानंतर मुलांच्या शिक्षणाचा सगळ्याच वेळ प्रॉब्लेम व्हायचा. आणि मग हे असल्या कारणाने हे ऋणानुबंध कायम आमच्या इथे टिकून राहिले, ज्यामुळे बदली नाही झाली, मुलांचं शिक्षण व्यवस्थित झालं.
मुलांच्या मैत्रिणी वाढल्या, मुलांचं एकमेकाबद्दलचा स्नेह वाढला आणि ह्या कर्मभूमीने आम्हाला प्रेम, आपुलकी, शेजार धर्म, अडीअडचणीला एकमेकांना कसं सहाय्य करायचं, पाण्यावरनं भांडणं व्हायची नाही असायची, आमची भांडणं असायची आणि त्या भांडणातून आम्हाला तिरस्कार तेवढा पुरता पाण्यापुरता असायचा, पण नंतर ना आम्ही विसरून जायचा. ही एक त्या आमच्या ग्रँट रोडच्या लॅमिंटन रोडच्या ग्राउंड तळमजल्याची एक खासियत होती आणि आम्ही तळमजल्याला नेहमी पाणी साचायचं, पण आम्ही कधी वरती जायचो नाही राहायला, कारण आम्ही आमच्या कॉटवरतीच बसायचो. आम्हाला आवडायचं नाही, कारण आम्ही एकमेकांना, गांधीन मामी होत्या आमच्याकडे, परवीन मामी, सावतीन मामी, सोरटे मामी, सगळ्या म्हणजे एकमेकांना सांभाळून घ्यायच्या. चपात्या वगैरे, चहा चपाती मेन होती सगळ्यांची आणि ती अजूनही सगळ्यांचं प्रेम आहे चहा चपातीवर. हे ग्रँट रोडच्या पोलीस लाईनमध्ये जे शिकलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही सगळ्यांना सवय लागलेली आहे आणि काटकसर एकमेकांबद्दलचं म्हणजे देवाणघेवाण. तुमच्याकडे जर भाजी नसेल तर माझा मुलगा जेवत नाही, जरा बेबी डाळ देता का भाजी, हे सगळं आम्हाला लायमिंटन रोड ग्रँट रोडच्या पोलीस लाईनमध्ये तळमजल्याला शिकायला मिळालं आणि ह्या शिक्षणामध्येच आम्हाला ब्लॉकमध्ये गेल्यानंतर पण आम्हाला जरा कसं तरी वाटायला लागलं की हे जे एकमेकांबद्दलचं असलेलं प्रेम. आणि मी लायर हॉस्पिटलला असताना फार दुःखात रडत राहायची, कारण ग्रँट रोड आणि एकच बस स्टॉप गेलं का आमचं बॉम्बे सेंटरवरनं नायर हॉस्पिटल यायचं. नंतर लग्नानंतर कधी ट्रेनच बघितली नव्हती आणि सकाळी कधी मी 3:45ला कधी उठली नाही. इथे मी 6 वाजता उठली तरी माझं डोकं दुखायचं, पण त्या सगळ्या काळाच्यामधून धकाधकीच्या जीवनातून जाऊन सगळं मोठं केलं आणि नंतर मी राजकारणात प्रवेश केला, हा सगळ्या तुमच्या आशीर्वादाने. आईवडिलांची पुण्याई, वाडवडिलांच्या सगळ्या ज्याने आपल्याला मदत केली त्या सगळ्यांच्या पुण्याईने मी आज तिथपर्यंत पोचली. त्याच्यात जास्तीत जास्त पाठबळ कोणाचं असेल तर माझ्या मिस्टरांचं, कारण मी राजकारणात गेली एकदम अनावधाने झालं माझं, कारण मिस्टर 2009पासून तिथे 2000पासून राजकारणात होते आणि नंतर ते महिला आरक्षण निघाल्यामुळे मला राजकारण मिळालं, कारण माझी 5 वर्ष नायर हॉस्पिटलला करायची होती आणि ती 5 वर्ष सगळ्यांनी सांगितलं की ही 2020पर्यंत दुटी करणार, ती तिथे दुटी कर. आणि त्यामुळे मी 2015ला विदिन 24 आवर्समध्ये राजीनामा दिला आणि नर्सिंगचा राजीनामा देऊन मी नगरसेविकेचा फॉर्म भरला आणि नगरसेविका झाली 2015ला आणि माझं ओपन महिला आरक्षण म्हणून महापौर होतं आणि सभागृहामध्ये मी एकटीच महापौरमध्ये ओपनमध्ये होती आणि त्यामुळे मला ही महापौर पदाची माळ मिळाली. आणि त्या महापौर पदाचा जो मान असतो, सन्मान असतो, तो मला व्यवस्थितपणे राखायला पाहिजे, तो माझ्या मिस्टरांनी मला भरपूर साथ दिली आणि मी त्यामुळे त्या महापौर पदाचा जो मान असतो, सन्मान असतो, तो लोकांपर्यंत पोचवायचा, त्यांच्याबद्दलचे कामाच्या कशा संकटातून बाहेर पडत हे सगळं मला कोविडमध्ये पण शिकवलं, नंतर पण शिकवलं आणि आताही शिकवतात आहेत. आणि त्यामुळे मला नायर ग्रँट रोडची कर्मभूमी मी कधीच विसरू शकणार नाही, कारण ह्या कर्मभूमीमुळे मला इथपर्यंत वरपर्यंत नेलं आणि ती आज माझी कर्मभूमीचं आज ज्या पोलीस लाईन जी सांगतायत की डिस्ट्रॉय होणार आहे, तिचं नवीन तिच्या पुनर्वसन करणार आहे. मी नवीन बिल्डिंगला शुभेच्छा देते, पण माझ्या जुन्या बिल्डिंगसाठी मी शतशः ऋण राहणार, कारण ह्या बिल्डिंगमुळेच आम्ही इथपर्यंत पोचलो. तिच्यासाठी आज मी नमन करायला म्हणून मी इथे आली आणि सगळ्या माझ्या ज्या लहानपणाच्या ज्या मैत्रिणी होत्या, नागिन, सुमा, सुशा, ह्या सगळ्या मला भरपूर प्रेमाने आणि आमची जरी मैत्री होती ते अजूनही आम्ही मैत्री टिकून ठेवली. भारती, संगीता, नीता, गीता, सगळ्या म्हणजे ज्या होत्या आम्ही एकमेकांमध्ये तसंच प्रेम अजून राहून दे आणि पुढेही राहून दे. कधी वेळ प्रसंगी काही असेल तर कधी आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या सदैव तत्पर आहोत. असंच प्रेम असून दे, जीवनातली ही घडी अशीच राहून दे आणि प्रीतीच्या फुलावरती ही सगळी फुलं माझी काय प्रचंड सुवास चाफ्याचा दरवळून दे. ही मी प्रकाश कुमार जगन्नाथ सुतार, माझ्या वडिलांचं नाव भीमराव जगन्नाथ सुतार, बक्कल नंबर 12581. बक्कल नंबर 12581. मी आपणा सर्वांचे शतशः आभार मानतो की एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये मला तुम्ही
ग्रुपमध्ये सामावून घेतलं आणि त्याच्यानंतर मला हा अविस्मरणीय सोहळा उपभोगण्यास मिळाला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि तदनंतर सांगायचं म्हणजे मी BSTमध्ये कार्यरत आहे आणि रिटायरमेंटला मला 1 महिना राहिलेला आहे. आणि पार्टी तर होईलच, पण सर्वांच्या आनंदामध्ये माझा आनंद द्विगुणित होत आहे आणि सर्वांनी असेच आनंदात दिवस व्यतीत करावेत आणि सर्वांना पुढील आयुष्यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आनंद व्यक्त करतो आणि सर्वांचं आयुष्य असंच आनंदमय राहावे आणि सर्वांचं आयुष्य 101 वर्षाच्या वरती असावं अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि याच्यानंतर करमणुकीचे कार्यक्रम होतीलच, पण आणि एवढं सगळं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. जो ग्रुप आहे त्याच्यावर आम्हाला सगळ्यांना त्यांच्या गमती जमती सांगितल्यात, शुभेच्छा दिल्यात आणि सगळ्यांना त्यांनी विचारलंसुद्धा आहे. तर म्हणजे शिंद्यांची फॅमिली सगळेजण एक आयडॉल म्हणून, लेजंड म्हणून ओळखतात. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे होते आमचे अण्णा. अण्णांनी ज्या वाटेवर आपलं हे नेलं, सगळं शैक्षणिक मार्ग अवलंबला, त्याच्या पाठोपाठ ही सगळी 3ही भावंडं पुढे गेली. आणि हां, मला वाटतं ते पहिले 10वी होते का ह्या माळ्यावरती, त्यांच्या आधी हां. त्यानंतर म्हणजे निळूभाऊंशी जेव्हा मी कार्यक्रमाबद्दल बोलत होते तेव्हा निळूभाऊंनी आठवण करून दिली की तुमचे श्यामभाऊ जपान वगैरे ह्यासारख्या अशा प्रगतशील देशांमध्ये जाऊन आपल्या म्हणजे पोलीस लाईनमधला एक मुलगा कुठे जाऊ शकतो हे त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि जसं इंजिनियर्स आपल्या ह्या माळ्यावर होते तशा एक आदर्श शिक्षिका माझ्या नणंदबाई आहेत. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्या सोरटेंच्या जयश्रीताई, त्या पण शिक्षिकाच आहे. राजश्रीताई पण शिक्षिका आहेत. शिंद्यांच्या 2 सुना शिक्षिका. अजून कोण शिक्षक राहिलं आहे? येस, बालवाडीच्या शिक्षिका सुमाताई. त्याबरोबर जसा शिक्षकी पेशा तसाच एक आदराचा पेशा म्हणजे परिचारिका, नर्स. आपल्याकडे 1, 2, 3, 4 नर्स आहेत. म्हणजे बघा कोणतं क्षेत्र सोडलेलं नाही आहे. हां बरोबर, सुषमाताई पोलिसांच्या हेल्थसाठी काम केलेलं आहे त्यांनी हेड ऑफिसला. तर असं सगळ्या क्षेत्रात होत्या बरोबर. आणि तसंच एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे समाजसेवा. आणि मी फार म्हणजे अशी अभिमानाने सांगेन की माझी ते मगाशीच सांगितलं. हो हां, ते तर मगाशीच सांगितलं की एक पोलिसाची मुलगी महापौर पद हे पद भूषवते म्हणजे ही सगळ्यांसाठीच खरं एक अभिमानाची बाब आहे. आणि समाजसेवेतसुद्धा खूप स्ट्रगल असतं आणि कोणी ते काय म्हणतात ते शिवधनुष्य आहे आणि ते शिवधनुष्य कोणीही पेलू शकत नाही. पण मी अभिमानाने सांगते की माझी धाकटी नणंद वर्षा, ज्यांनी आधी BSW केलं, मी बोलू का? BSW केलं, MSW केलं. आणि जरी आपण समाजाचा उपयोगी पडत असू तरीसुद्धा त्यांचं कार्य खूप 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 वरच्या दर्जाचं आहे. कारण की माझ्या अनेक पालकांना म्हणजे जे सिंगल पॅरेंट्स असतील किंवा माझ्या अजून ओळखीच्या शाळा, या सगळ्या बहुतेक शाळांना वर्षाताईंमुळे मदत मिळते. तर आता माईक जातोय वर्षाताईंकडे. मोस्ट वेटेड येतो आवाज असा पण येईल. माझा आवाज असा पण तिथपर्यंत जाऊ शकतो कारण तेवढा मला एक्सपिरियन्स आहे. अच्छा, असं आहे का? ओके मला हे माहिती.
नमस्कार सगळ्यांना. ओळखलत मला? हो, मी शिंद्यांची वर्षा. खूप आठवणी आहेत, खरं खूप आठवणी आहेत. मेन म्हणजे माझा रिझल्ट आठवतोय. माझा रिझल्ट लागला की बाकीच्यांना सगळ्यांना अगदी इंटरेस्ट असायचा वर्षाचा रिझल्ट काय लागलाय, वर्षा पास होईल की नाही ह्याच्यावरती डिबेट असायचे आपल्या ह्याच्यामध्ये. पण वर्षा पडणार. मी आता खरंच मी अभिमानाने सांगते, मला आपल्या इथे रेप्युटेड ऑर्गनायझेशन जे आपला क्लास आहे त्यांनी पण रिफ्यूज केलेलं माझा रिझल्ट बघून, ऑफकोर्स कारण त्यांचा डाऊन होईल ना. पण मी आज अभिमानाने सांगते की मी स्कूल्समध्ये टीचर्स प्रिन्सिपल्स यांचे सेशन्स घेते आणि जे काही विडोज आहे, सिंगल मदर्स आहेत, त्या मुलांना, जसं यांची शाळा आहे, अशा 120 स्कूल्समध्ये मी सेशन्स घेते. ओके. अपार्ट फ्रॉम दिस मी स्वतः कोण काहीतरी बोलत आहे का, मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पण काम केलेलं आहे आणि आता मी पॅलेटिव्ह केअरमुळे तिथे पण मी काम करते. हे माझा छोटासा परिचय. कारण का मला सांगा असं वाटलं माझा रिझल्ट, कारण तो रिझल्ट तुम्ही पुसून टाका. ती वर्ष मी नाही आहे. माझ्या मैत्रिणी इकडे आहेत आणि त्यांना चांगलं माझं बालपण माहीत आहे. म्हणजे आम्ही आता जेव्हा आलो, मी स्टेशनपासून इथे लिटरली रडत 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 ते अश्रू घेत येत होते, कारण खूप आठवणी आहेत. कदाचित मी हा माईक मी हा सोडू शकत नाही आहे. हां, नीता, गीता, ज्योत्स्ना, चिंगी, बाप रे केवढ्या आठवणी. ते आता आम्ही बंगल्यात गेलेलो, डान्स मला करायचा आहे आणि तो मी तुम्हाला करून टाकणार. तुम्हाला बघायचं आहे नाही बघायचं आहे, दॅट इज तुम्हाला मला सहन करावंच लागेल. हां, फादर डे असला तरी पण तुम्हाला करावंच लागेल. तर माझ्या या मैत्रिणींसाठी मी सांगेन, पण खरंच खूप आठवणी आहे तिकडच्या. आणि मी जेव्हा आज शाळेमध्ये व्हॅल्यूज एज्युकेशन घेते, पण तो आता आपल्याला शिकवावा लागतो आहे मुलांसाठी. कदाचित तुम्ही आता लहान मुलं ज्यांचे असतील त्यांना माहिती आहे व्हॅल्यूज म्हणजे काय ते शिकवा, पण आपण सगळ्या व्हॅल्यूज इथे शिकलो आहे. म्हणजे आपल्याला शिकवावे लागल्याच नाही आहेत ते. आपण खरंच आपण ब्लेस्ड आहोत, भाग्यवान आहोत की आपण इथे ह्या चाळीमध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये आपण शिकलेलो आहोत. माझा आवाज येत असेल तसाही. आणि मला खूप अभिमान आहे, मी आपल्या इकडचे जेवढे कोणी आपले शिकलेले आहेत, राजू आहे, कमलेश आहे. कमलेश आता थांब ना जरा, येते ना सिंगापूरला गेलाय तो, ते पण आपल्यासाठी अभिमान आहे. बेबी मावशीचा तर मी, बेबी ताईचा तर मी नेहमी उल्लेख करत असते. महापौर यार म्हणजे, आणि तेव्हा मला बोलवलं नाही ह्याचं पण मला वाईट वाटतंय, मला बोलवलं नाही. मी हक्काने चूप, माझ्या हातात माईक आहे, ऐकावं लागेल. ऐका थांबा, मला सांगितलं नाही ते. आणि त्यांनी तुम्हाला ऐकावं लागेल, माझ्या हातात माईक आहे. मला बोलणं मी हक्काने भांडू शकते, कारण मी इकडची लेक आहे ना. आणि लेकी नेहमी भांडत असतात. मी माहेरी आली आहे आणि बाबू पण PSI झालाय, त्याच्याबद्दल पण हार्दिक अभिनंदन. ऐकत नाही बाबू, आता ऐकत नाही. हो मग तुम्ही ऐकत नाही. बाबू तुझं नाव घेतलं मी, तुझं नाव घेत. संतोष बाबू नको, नाही माझ्यासाठी बाबूच आहे. तू 60 वर्षाचा झाला तरी बाबूच आहे. तर मी खरंच सांगते, मी खूप नाही, तो डॉन. आणि डॉनची मला चांगली ती छडी आठवते. अरे किती मारायचा तो, पण काही फरक नाही पडला त्याने. मारलं त्याने पण काय नाही, इथे काहीच गेलं नाही. शिक्षा केली. आणि मग 12वी नंतर मला कळलं, मला वाटतं पप्पी होती आपल्याबरोबर SNDT स्कूलमध्ये, त्याच्यानंतर केसरकर बाई होते आपल्याला. लिटरली आमच्याकडून करून घेतलं त्यांनी केसरकर बाईंना. फुल पास झाली पहिल्यांदा, टाळ्या वाजवा.
आणि तिथून जे आम्ही पास झाले तेव्हा ते मी मागावून बघितलं नाही. मी BSW केलं, MS केलं, मी CSRमध्ये गेले, म्हणजे बऱ्याच अशा उड्या मारत गेले. ओके, आता पब्लिक डिमांड आहे टिमक्याची चोळी नाही टिमक्याची चोळी जी आम्ही बंगल्यामध्ये डान्स केलेला होता. ज्योत्स्ना नाही, नीता गीता ज्योत्स्ना असं ही सगळ्यांनी या प्लीज. चल त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं नाही तर मला त्याच्यावर एक उपाय सुचवा असा वाटतोय. म्हणजे मी एक देवाकडे एक विश मागणार आहे की पुन्हा एकदा बेबीताई महापौर होऊ देत आणि आम्हाला सगळ्यांना तुम्ही कार्यक्रमाला बोलवा. बोला होय महाराजा. तर ह्या कार्यक्रमाची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली ते आपले सगळ्यांचे निळू भाऊ, एव्हरग्रीन कपल आहे निळू भाऊ आणि नयन वहिनी. या 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 आपण सगळे जे एकत्र इथे आलो आहोत त्याला कारणीभूत हे दोघं जण आहेत. या दोघांनी ते मनावर घेतलं आणि ते पार पडलं. येस, त्यामुळे निळू भाऊ आजच्या सोहळ्याला अचानक म्हणजे आपलं प्लॅन न करता सुद्धा आम्ही माझ्या एका म्हणजे आम्ही आलो. मला आनंद वाटतो की आज आमच्या सगळे जे आपण जमलेलो आहोत त्याच्या प्रत्येकांच्या वडिलांच्या नावावर ह्या खोल्या होत्या आणि त्याला मामा आणि मामी म्हणून आम्ही एकमेकाला तिथे संबोधतो आणि त्यांच्या आखेला धावून आज फादर डेच्या दिवसाच्या निमित्ताने आपण आज सगळे एकत्र आलेलो आहेत आणि त्या वाडवडिलांना आमचा पहिला आम्ही श्रद्धांजली माझ्याकडून सगळ्यांसाठी. वाडवडिलांच्या आठवणी ताज्या झाल्या, मलाही बरं वाटलं आणि शब्दाला मान देऊन बरेच जण उत्साहाने काही असे ना पण फोनवरून आले आणि त्याच्यामुळे हे कुटुंब माझं लॅमिंटन रोडचं मी हक्काने सांगतो की ह्या कुटुंबाचा प्रमुख बरेच जण मोठे मोठे माझ्यापेक्षा आहेत पण मला आदर वाटला की माझ्या शब्दासाठी तुम्ही लोक आलात, हे मला आनंद वाटतो. असेच तुम्ही पुढचा एक कार्यक्रम करायचा आहे. आताच म्हणाले ना की बेबी ताईंकडे काय तुझं म्हणणं होतं, बेबी ताई बोलवलं नाही परंतु ती आता त्यांच्या रिसॉर्टला सगळ्यांनी हक्काने बोलवणार आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तयारीत राहा, दिवस ठरवा, त्यावेळेला आपल्याला हक्काने यायचं आहे. माझा आवाज येतोय? PSI संतोष केशव गावकर. टाळ्या. PSI बोलूया, चॉकलेट द्या पाठव. थँक्यू व्हेरी मच. सगळेजण आला तिकडे. नंतर मी माझी रूम खाली करणार आहे. त्या बाबतीत तुम्ही सर्वजण इकडे आलात. हॅलो. हां तर धन्यवाद सगळ्यांचे. म्हटलं तुम्ही सर्वजण इकडे आलात मला सेंड ऑफ द्यायला. व्हेरी गुड. पण जाताना कॉन्ट्रीब्युशन देऊन जावं. जेवण आलं आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. ठीक आहे. ओके. मजा आली. मला वाटलं नव्हतं एवढं सर्वजण येतील पण थँक्यू व्हेरी मच. सगळेजण आलात पण धन्यवाद सगळ्यांना. भाभी, नागिन आमची जुनी दैवत आमची ही सर्व, भाभी, सुषा, नागिन हे सर्व अँड सुमा ऑल्सो. पप्पीला काय पप्पीला बोला पण मला तर बोलूच आहे यायला. माझ्या दरवाजासमोर बसला आणि माझा तुम्ही टायमिंग हिरा होता म्हणजे काय यार. मला अजून गाणं पण बोलायचं होतं. जाऊ दे आता काय, जाऊ दे सुषमा चालली वगैरे. ओके. आणि आपल्या मागे ते वेगळं विशिष्ट मंडळ बसलं आहे ना मागे, ते थोडं विचित्र आणि विशिष्ट आहे. ते त्यांचे ॲक्च्युली मेंदू पण वेगळे असतील आणि विचार पण वेगळे आहेत. ओके ओके ओके. जेवायला नाही तुम्हाला, तुम्ही तसेच बाहेर जावा. पण जे आता आपल्याबरोबर आपली मुलं आलेली आहेत त्याच्यापैकी
हां, त्याच्यापैकी कोणीतरी एकीने यंगस्टर, निखिल, स्वप्नील, कोणी हां ये ना, त्यांनी पण यावं. जे नवीन आहेत यंगस्टर त्यांनी यावं. शिल्पा अच्छा, मला ओळखता ना सगळं? ऑफकोर्स ओळखत असणार, खूप चांगलं ओळखत असणार. आवाज आला आला आला, बस मजा मा. अच्छा, मला पण खूप बरं वाटलं आज एवढ्या वर्षांनी आपण सगळे परत एकत्र भेटलो. जे बोरवली नॅशनल पार्कला भेटलो त्याच्यानंतर आता भेटलो पूर्ण फॅमिली आपली ही तळमजल्यावरची. खरंच खूप बरं वाटलं. तुम्ही सगळे आल्यामुळे आमच्या आईबाबांची पण आठवण एकदम उजळून आली याला. आज खूप मिस करतो आई बाबा, गावकर मामी. खूपच म्हणजे खूप मिस केलं सगळ्यांना. तुम्ही आल्यामुळे सगळेच आठवले. ॲक्च्युअल असं वाटलं की खरंच ते लोक असले असते तर आज खूप बरं वाटलं त्यांना. हो, पण खरंच खूप बरं वाटलं आल्याबद्दल. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. हां, मी निखिल परब. आम्ही 5 नंबर रूममध्ये राहायचो. माझी खूप इच्छा होती की लग्नाच्या नंतर माझ्या वाईफला मला एक घर दाखवायचं, सगळं चाळ वगैरे आपलं. आणि योगायोग असा की बाबू काकाच्यामुळे वगैरे तुम्ही सगळेजण एकत्र सगळी जी आम्ही चाळ जगलो ती सगळी व्यक्तीच मला भेटली इथे. तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला काहीच नाही. आणि आणि तुमच्या समक्ष गृहप्रवेश झाला त्याची इथे मिठाई भेटते. आणि हे चाळीतलं जे माझं बालपण गेलेलं ते आमचं विदाऊट मोबाईलचं होतं. तर जसं तुमचं सगळ्यांचं होतं तसं होतं. तर टी व्ही होते आमच्या वेळेला, पण आम्ही इन बिटवीन जरा. तर आमचं बालपण असं गेलं की क्रिकेट, गोट्या वगैरे सगळ्या जे काय गेम्स आहेत, आउटडोअर गेम्स, इनडोअर गेम्स, ते सगळे आम्हाला समजले, खेळले वगैरे सगळं. म्हणजे आता इथून आम्ही विरारला शिफ्ट झालो. विरारला क्रिकेट खेळायला गेलो. कोण विचारतं क्रिकेट एवढा चांगला खेळतो कुठे शिकला? इथे शिकलो, ग्रँड रोडला चाळीत शिकलो. त्यानंतर कॅरम खेळायला येतो, कॅरम कुठे शिकला? चाळीत शिकलो. नंतर कोणाची भांडणं वगैरे होत असेल, कोणी शिव्या वगैरे घालायला जायला कुठे शिकला? तर आता ते मी कोणाच्या मुलाचं नावं नाही घेतली, पण मी चाळ जगलो आहे. चाळीमध्ये होत्याशी. आणि आताच्या जमान्यामध्ये आपलं असं की आपण जी कोणती गोष्ट असते की आपण वाट बघतो एखाद्या फेस्टिवलची वगैरे. आम्ही चाळीमध्ये वाट बघायचो कधी एकदा वर्षामध्ये पूजा येते आणि पूजेमध्ये आम्हाला नवीन कपडे घालायला मिळतील. आम्ही एकत्र जेवणार, एकत्र डान्स वगैरे गाणं वगैरे गाणार. तर त्या आमच्यासाठी खूप अशी मोठी आठवण होती की पूजेला काय आपण डेकोरेशन करणार आहे काय वगैरे. आता आपण जातो नॅचरल्सला वगैरे, आपण आईस्क्रीम खातो चांगले चांगले. तेव्हा आम्ही आईस्क्रीम खायचो पेप्सी असं. हां, कुल्फीवाला एक काका यायचे डोक्यावरती घेऊन दुधाच्या कुल्फी. आणि ते वेगळंच अशी ॲल्युमिनियमच्या ह्याच्यातून काढून दांडी काढून वगैरे मजा यायची बघायला वगैरे काय चालू आहे. आणि ह्या सगळ्या आठवणीमध्ये जगलो. तर ह्या सगळ्या आठवणी आता तुमच्यामुळे सगळ्या परत ताज्या झाल्या. तर छान वाटलं. आणि एक छोटी एक कविता लिहिली आहे सगळ्यांच्यासाठी. आपल्या पोलीस लाईनीसाठी 2 शब्द. हसलो तुझ्यात, रडलो तुझ्यात, आम्हा पोलीस लेकरांचा जन्म आणि मृत्यूही तुझ्यात. हसलो तुझ्यात, रडलो तुझ्यात, आम्हा पोलीस लेकरांचा जन्म आणि मृत्यूही तुझ्यात. भांडण रुसवे फुगवेही तुझ्यात, दूर देशी गाऊन गायलेले गोडवेही तुझ्यात. गणपतीच्या सणापासून ते देवा महाराजा वय महाराजा बोलत साजरी केलेली होळी तुझ्यात. गणपतीच्या सणापासून ते देवा महाराजा वय महाराजा बोललेली होळी तुझ्यात. चुकून चोरून मारून केलेली एक छोटीशी लव स्टोरी तुझ्यात. दोन माझ्या ऐकणं. हां, दोन हां बरोबर. सावतांची लव्ह स्टोरी सक्सेसफुल. तर हां,
गणपतीच्या सणापासून ते होळीच्या सणापर्यंतची साजरी केलेली सारी होळी तुझ्यात, चोरून केलेली एक गोड छोटीशी लव्ह स्टोरी तुझ्यात. कित्येक वर्ष सरली तरी पोलीस लाईनीतला हा सुंदर काळ सुटेना. कित्येक वर्ष सरली तरी पोलीस लाईनीतला हा सुंदर काळ सुटेना. किती सांगू तुम्हाला या चाळीचे किस्से, हे घर, ही माणसं, मनातून माझी चाळ सुटेना. थँक्यू. आजच लिहिलं. आपण म्हणतो की तरुण पिढी भावना शून्य आहे, पण आता निखिलला ऐकल्यावर मला वाटतं ही गोष्ट खोटी आहे की भावना शून्य नाही आहे. तरुण पिढीसुद्धा भावनाशील आहे. तुमची मैत्रीण तिथून 20 नंबरमधून ऐकते, रत्नमाला शिंदे. हॅलो, सगळ्यांना ऐकायला येतं आहे? सगळ्यांना नमस्कार. निळू भाऊचा खूप खूप आभारी आणि नयनचा की त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं. आणि इकडे आल्यावर तर पूर्ण जुनी आठवणी खूप येते. आता ते आपण बोलू शकत नाही. सिंधी मामी, गावकर मामी, वालोलकर, हे लोक सगळे आम्ही एकदम यांच्याकडे, सुशाकडे, परवीन मामी, बुरकीन मामी, आम्ही सगळे एकत्र राहून आणि खूप चांगलं होतं. प्रत्येक सणाला की आम्ही एकत्र साजरा करायचा. इथे राशनचं हे झालं की आम्ही इथे लाईन लावायचं आणि सगळे आम्ही लाईनमध्ये लागून आम्ही राशन भरायचं. पण आमचं कधीच भांडण असं झालं नाही की एकमेकाशी कधी बोलणं बंद झालं नाही. अजूनपर्यंत आम्ही सगळे एकत्र आहोत, खूप एकत्र आहोत. म्हणजे अजून पण आम्ही आठवण करतो पोलीस लाईनच्या ग्रुपमध्ये. सगळ्यांना रोज मी बघते आणि पुराणा जे पण आहे ते सगळं आठवण येतं मला. ते आपण बोलू शकत नाही. तिथे अनिलचा जो घर आहे तो पण, ते सगळे आम्ही एकत्र होतो, ते कधीच विसरू शकत नाही मरेपर्यंत. आणि जोपर्यंत आम्ही इथे जगतो आहे ना, तोपर्यंत आम्ही नेहमी असं भेटू, हे विचार सगळ्यांनी करायचं. कसं पण करून जसं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये येऊनच मी हे महाराष्ट्र भाषा शिकली आहे. पोलीस लाईनमध्ये पण येऊन पहिलं मला काय मराठी यायचं नाही, जरा पण, थोडं पण नाही यायचं. पहिला मी ढिलाई रोडला होती, तिथे पाल निघाला आणि मी असं उभी होती आणि सगळे मराठी होते आमच्या बाजूला. तर त्यांनी मला सांगितलं की बाजूला व्हा, पाल आहे. तर आमच्याकडे म्हणजे आमच्या गावी वगैरे आमच्या भाषामध्ये त्याला पाल बोलत नाही, छिपकली बोलतात. तर मला काय कळतच नव्हतं. मी तिथेच उभी, अरे भाभी बाजूला व्हा. तेव्हा मी जेव्हा म्हणली काय आहे, तर बोलतात पाल आहे. मी खाली बघते, काय की आमच्याकडे जो आंबा पिकायला टाकतात ना, त्याला पाल बोलतात. की पाल टाकलं आहे आंबा म्हणून मी खाली बघते. ते बोलतात वरती बघा, ऊपर देख. मुसलमान होती एक, ती बोलली भाभी ऊपर देखो. तो ऊपर देखा तो पाल. मग तेव्हापासून एक भाषा मी असं शिकून घेतली. आणि आता तर मराठी लोक सगळे आमचे आहेत, बाकी आमचं कोणच नाही. जितके मराठी लोक आहेत ते सगळे आमचेच आहेत, एकदम जीवाभावाचे सगळे मैत्रीण. आणि हे मैत्रीणपणा असंच राहू दे, आठवणच राहू दे सगळ्यांना. कोणीच विसरू नका, एक दुसऱ्यांना कोणी विसरू नका. जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही असंच प्रेम आणि ह्याच्यानी सगळ्यांबरोबर राहायचं आणि सगळ्यांशी बोलायचं. सगळ्यांना माझा नमस्कार. निळू भाऊ आणि नयनचा खूप खूप आभारी. आणि बाबूचा ठीक आहे, तुम्हाला नेहमीच विसरलेला नाही आहे बाबा, आणि नेहमीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. आम्ही आठवण करणार. आता ताळदेवला येणार. ठीक आहे, नमस्कार सगळ्यांना. हॅलो सगळ्यांना काय नमस्कार. सगळ्यात पहिलं नाव घेईन ते परब फॅमिली. ताईने मला आणि गीताला एवढे लाड केले आमच्या दोघींचे. तर लहानपण सगळं ताईकडे. कामावरनं लाडू जरी मिळाला तर बांधून आणायची ताई. गीताला आणि मला खूप लाड केले.
खूप लाड केले. त्यानंतर सावंत फॅमिली, सुशाला टायफॉईडचा ताप आलेला. त्यानंतर डॉक्टरकडे जाताना सुशा एक दिवस मला एक दिवस गीताला घेऊन जायची, पाणीपुरी खायला घालायची. ते अजून लक्षात आहे. गांधीन मामी, सुशा, नागिन, ही आपली ही आपली सुमा इथून लवकर लग्न होऊन गेली. सुमाशी आधी कॉन्टॅक्ट नव्हता. नागिन आमची खूप लाड करायची. नागिन, संतोष जनू दिवाळीचा फराळ खायला. परवीन मामी गावावरून आल्या की पोहे घेऊन यायच्या आम्हाला, ते खायला आम्हाला पहिलं. आणि त्यांच्याबरोबर सगळीकडे फिरायला गीता बरोबर असायच्या मुली म्हणून. त्यांच्या चुलत्यांकडे परेल वगैरे आम्ही जायचो तर ते आम्हाला घेऊन फिरायच्या सगळीकडे. त्यानंतर विजू शिवजयंतीचे प्रोग्राम असायचे आणि संगीत खुर्ची चालायची. तर विजू पहिल्या माळ्यावर बसायचा, तिथून बघायचा आणि आम्ही चेअरकडे आलो की गाणं बंद करायचं. तर बी ब्लॉकवाले सांगायचे विजू चिटिंग करतोय, स्वतःच्या फ्लोअरवाल्यानं प्राईज येतो आहे म्हणून. तर ती विजूची आठवण. कांबळे आपल्याकडे आज नाही आहे. इंद्रपाल वगैरे त्यांच्या घरी पण खूप लाड झाले आमचे. वालावलकर फॅमिली, मामा तर सततच असायचे. त्यानंतर शिंदे फॅमिली, मामींनी खूप म्हणजे असं लाड केले. श्याम, आम्ही पाणी भरायचो तर आम्हाला ते हंडे उचलायला व्हायचे नाही पाण्याचे. श्याम उचलून आम्हाला कमरेवर द्यायचं आणि त्यानंतर आम्ही एकाच नळावर आमचा नंबर होता त्यामुळे श्यामला आम्ही चांगला. त्यानंतर संदीप, 12वीचा आमचा रिझल्ट आणायला गेलेला. 12वीचा रिझल्ट घेऊन आम्हाला येईपर्यंत टेन्शन, आरामशीर आला रिझल्ट घेऊन होता त्यामुळे. आणि संदीप तिकडे सावंत, प्रभा क्लासमुळे आम्ही म्हणजे 10वी 12वी झालो प्रमोद सरांमुळे. आणि संदीप मारायचं, कुठे गेलं संदीप? बाबू संदीप अजूनही मारतो. अनिल लाड खूप करायचा, सावतांचा अनिल खूप लाड करायचा. तो एक हे होता, प्रेमळ होता. नंतर सुतार फॅमिली पण आम्ही खूप शांत चांगल्या होत्या, एकदम छान होत्या. अजून झालं चला. प्रमोद सुषमाला विसरली मी. सुषमा मैत्रीण गावांवरनं आल्यानंतर ड्रेस नवीन आणले की बेबी आम्हाला घालायला द्यायची पहिले. आणि ते पण आठवण आहे. तर आभारी आहे सगळ्यांची. ग्रँड रोड फुल फ्लोर बाईची पण आभारी. चला, धन्यवाद. तर एक आठवण म्हणजे आईने जे सांगितली होती ना, ती जेव्हा शिल्पाच्या वेळेला ज्यावेळी ती बाळंत झाली होती तेव्हा तिला कावीळ झाली होती. कस्तुरबा हॉस्पिटलला ती स्वतः 2 ते 3 महिने ॲडमिट होती. आम्हा 3 मुलांना इकडे सांभाळलं गेलं. म्हणजे असं आई नसताना 3 मुलांना आपल्या चाळीमध्ये आम्हाला सांभाळलं गेलं. आता ते मला आता तुझ्यावरून आठवण आले. म्हणजे आता ती तर शिल्पा तर एकदम जन्मलेलीच होती आणि आम्ही दोघं, पप्पन आणि मी असं आणि मी ज्या गांधीन मामींनी आम्हाला आंघोळ्या वगैरे घातल्या त्यावेळी लहानपणापासून असं. परवीन मामी, गांधीन मामी सगळ्यांनी आम्हाला सांभाळलं. आई 2 महिने आमचे हॉस्पिटलमध्ये होते, 2 ते 3 महिने काविळीसाठी. कावीळ झाली होती ना त्यावेळी असं. मग ते मला आता आठवलं, कारण मला आईने आणि तू सांगितल्यामुळे मला ते आठवलं. आता आपण सगळ्या माहेरवाशिनींचे ऐकलेत आणि म्हाताऱ्यांचे ऐकले, आमचे पण ऐकलेत. आता नवीन पिढीचं ऐकायला पाहिजे की नको? बरोबर ना? मग आता आपली सुनबाई नवीन आहे, मग सुनबाई बोलणार. इथे मला एक सांगायचं आहे की या चाळीच्यामुळे मला समजलं की मराठी पेपर आणि इंग्लिश पेपर काय असतात, पेपरची क्वालिटी काय असते ती समजली. मी आणि तेजस आम्ही गप्पा मारायचो, पेपर वाचायचो सकाळी, पण त्याच्या मागचं काय आहे गंमत ते नंतर समजेल. तेवढं डिटेल नाही जाऊ शकत, पण आम्ही पहिलंच पान वाचायचो कारण दुसरं पान तोपर्यंत झालेलं असायचं. लग्न झाल्यापासून निखिल मला सारखा बोलतोय की आपण ग्रँड रोडला जाऊया पोलीस लाईनीत जाऊया. आणि मला खूप असं एक्साइटमेंट होती की आज आपण सगळे भेटणार आहोत. तर मला ॲक्च्युली खूप बरं वाटलं, म्हणजे खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. म्हणजे फर्स्ट टाईम मी ॲक्च्युली सगळ्यांना भेटते इकडे. आय थिंक सो सुमा आंटीला वगैरे भेटली होती मी याच्या आधी पण. त्यांना भेटली होती मी याच्या आधी. हां पण बाकीच्यांना मी फर्स्ट टाईम भेटते. सो मला खूप बरं वाटलं भेटून आज.
हां, माझा इथे गृहप्रवेश पण झाला परत एकदा. असा अनुभव प्रत्येक सुनेला यावा अशी माझी इच्छा आहे. मी ज्योत्स्ना सत्यवान शेडगे आणि लग्नानंतरचं नाव आहे माझं शुभ्रता मंगेश मयेकर. माझे मिस्टर पण पोलीसमध्ये आहेत, माझे वडील पण पोलीसमध्ये. आणि तर आता मी 110 नंबरमध्ये आम्ही राहायला होतो, गांधींच्या रूममध्ये. सुमाज गांधी 110 नाही सॉरी 10 नंबरमध्ये. तर सांगायचं असं की माझ्या आईवडिलांनी, आम्ही 4 भावंड होतो, त्यात माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट केले. म्हणजे आम्ही पावटे सोलायचो, आम्ही आणि गावकर मामी हे एवढे कष्ट केले आहेत की आम्ही ते कधीच विसरू शकणार नाही. पण आज माझे आईवडील इथे नाही आहेत, हयात नाही आहेत, आणि माझे सासू सासरे पण नाही आहेत. लग्न माझं इथेच झालं 98मध्ये, आणि लग्नानंतर माझे वडील रिटायर झाले मेमध्ये. 23 मेला माझं लग्न झालं, 31 मेला माझे वडील रिटायर झाले. आणि आम्ही नंतर इथून कांदिवलीला राहायला गेलो. आणि माझ्या आईवडिलांनी एवढंच एक लहानाचं मोठं करून, आणि त्याच्यात माझे मावशीची मुलं पण इथेच राहायला होते, त्यांना पण सांभाळून खूप म्हणजे खूपच कष्ट केले. त्याच्यानंतर मी वर्षाला पण कधीच विसरू शकणार नाही. कारण वर्षाने माझी सासू जेव्हा आजारी होती टाटा हॉस्पिटलला होती, तेव्हा वर्षाने मला खूप मदत केली. अचानक ती मला भेटली आणि तिने मला सरळ सांगितलं की असं आहे. आणि तेव्हा मी त्या सासूच्या ह्याने उपचार करू शकले, आणि त्याच्यातून माझी सासू वाचली. तिला कॅन्सर नव्हता, पण तिला तिथे फायब्रॉईडची मोठा ट्युमर होता, म्हणून तिला तिथे ॲडमिट करण्यात आलेलं होतं. त्यामुळे वर्षाचं मी कधीच विसरू शकणार नाही वर्षाला. तसंच बाकीचीही नीता, गीता, भारती, माझ्या आईचं भजी म्हणजे माझ्या आईची स्पेशल होती. भजी केली काय भारती मला नुसती हेच करायची, आणि आईची लाडकी म्हणजे भारती होती जास्त. आणि आम्ही बाजारात जायचो ते पण दोघी जणी. अक्षरशः आता एवढं आम्ही चांगलं हे आहे, तेव्हा कपड्याची पण आम्हाला एवढी हे होती. आम्ही असे फाटके म्हणजे अक्षरशः ठिगळं लावून असं शिवून कपडे घातलेले आहेत, ते पण कधी मी विसरू शकणार नाही. अशा हाल काढलेले आहेत आम्ही. आणि आता खरोखरच एवढं इथे येऊन हे एकत्र येऊन आम्हाला इतकं बरं वाटलं, खूपच छान वाटलं. आवाज येतोय मागे? येतोय? इतके नालायक आहेत ना, त्यांनी मला पुढे पाठवल्या. हलकट आहेत त्या मागे. असं दे ना, त्यांना मी त्याचं पण शिव्या घालते. मी आताच ॲक्च्युली त्यांना बोलत होती की आम्हाला लग्न होऊन आता गेल्यावर इथे येण्याची एक एक्साइटमेंट असते. म्हणजे आयशू, पियू, मी, दीपा, नेहा म्हणा, तर तुम्हाला किती छान वाटत असेल. आम्ही ते विचार करतोय की तुमचं लहानपण, म्हणजे दिव्याला मी आता तेच बोलली की तुम्ही लहानाचे मोठे झाले, त्याच्यानंतर दिव्याची आई आली, मग दिव्या झाली, आता दिव्या मोठी होते. तर एक किती म्हणजे इमॅजिन नाही आम्ही करू शकत आहे की हे किती छान वाटत असेल तुम्हाला. आणि ऑनेस्टली मी खूप वेगळा एक्सपिरियन्स बघितला आहे, कारण माझ्या आईवडिलांबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण इथे कधी पण यायचं असेल, आज हक्कानी मी बाबूकाकांचं घर आहे, वालालकरांचं घर आहे, मी हक्कानी येऊ शकते. मला माहिती आहे की ते लोक माझ्यासाठी आहेत. त्या तिघी बहिणी, पप्पन काका, मी ह्यांना नाही कधी विसरू शकत. शिल्पाताई तर मी कधीच नाही विसरू शकत की मम्मीचं असताना तर चला इथे येऊ शकली, पण पप्पांचं असताना ते लोक एवढे लांब आले तिकडे झाल्यावर, त्या एवढ्या हक्कानी रडत होते. मी ते खूप शॉक होती बघून की आजकाल अशी नाती नाही आहेत. म्हणजे माझे सख्खे भावंड, म्हणजे जी कझिन्स आहेत, त्यांना सोडून एवढं असं जवळचं नातं नाही आहे आमचं कुणाशी, की हे खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. मम्मी पप्पांच्या तोंडून मी सगळ्यांबद्दल ऐकलं आहे. वर्षाताईबद्दल मला मम्मी पप्पांनी किती सांगितलं होतं की तुला बघायचे ते, म्हणजे चांगल्या गोष्टी ऑफकोर्स. त्याच्यानंतर गावकरांच्या सगळ्या आत्या मला माहिती आहे. भारती आत्या पण घरी आल्या होत्या, मी नाही विसरणार. ते एवढा लांब, म्हणजे आता त्यांचं एजसुद्धा आहे, पण एवढं ट्रॅव्हल करून त्या खास भेटायला आल्या मला, आत्तेला. त्याच्यानंतर म्हणजे खूप इतकं छान काय काय गोष्टी आहेत. बेबी मावशींबद्दल पण खूप, म्हणजे ऑफकोर्स खूप प्राऊड वाटतं, कधी बोलता नाही आलं, बट खूप छान आहे सगळं हे की तुमच्याकडून शिकण्यासाठी आम्हाला खूप आहे. प्लीज आमच्यावर तुमचा आशीर्वाद कायम राहू दे, स्पेशली माझ्यावर, कारण आता आईवडील गेल्यावर
कसं वाटतं हे मी नाही एक्सप्रेस करू शकत आहे. माझ्या सासूला नंदेला जेव्हा मी सांगते की मला तुमच्याकडे नाही यायचं, 5 मिनिटावर सासर आहे माझं, पण मला इकडे यायचं आहे, दिव्याच्या आईकडे येऊन मी राहीन, पण मला त्यांच्याकडे नाही जायचं आहे, कारण ही माझी अटॅचमेंट आहे त्यांच्याशी. मी आज माहिती आहे मी भांडेन, त्यांना काहीतरी बोलेन, पण परत येईन. पप्पा हॉस्पिटलला असताना दिव्याच्या आईला एकदाच फक्त बोलली मला जेवण आणाल का, त्यांनी सगळा डब्बा भरून घेऊन आल्या. म्हणजे हे कोण करतं? खूप छान वाटतं आहे. आणि या सगळ्या मैत्रिणी माझ्या वगैरे आम्ही अजून आहोत टचमध्ये, हात खाली कर. आणि छान वाटतं सगळ्यांना. आता मुलं झाली आहेत, आपापल्या मुलींना घेऊन येतात. आता एकच प्रश्न आहे, गणपतीला कुठे जायचं? गणपतीचा मेन आहे. सो थँक्यू. आणि केक कटिंग करूया, कारण आता 8:30 होत आलेले आहेत, प्रत्येकांना घरी जायचं आहे. आणि दुसरं म्हणजे एक मंगळागौर करायची आहे सगळ्यांना इथे, ती त्यांची इच्छा आहे. पहिले केक कटिंग करूया. ठीक आहे, आपण थांबूया आता. आईचे गोडवे गाताना शब्द अपुरे पडतात, पण आयुष्यभर बापाने ज्या खस्ता खाल्लेल्या असतात त्या मात्र दिसत नाहीत. तर आज आपण योगायोगाने इथे फादर्स डेला एकत्र आहोत. आणि जसं आपण सगळ्या आपल्या आधीच्या पिढींचं आदरांजली वाहिली आणि आता जे इथे आहेत सगळी आपली ही मधली पिढी, तर यांच्या गौरवासाठी आपण केक कट करणार आहोत. आवाज येतो? हॅलो हॅलो, येतो का? जरा ऐकता का इकडे? मला आज सगळ्यात जास्त दुःख का होत आहे माहिती आहे तुम्हाला? माझी मैत्रीण इकडे उपस्थित नाही आहे. कोण? आता थोड्या वेळापूर्वी निखिलने कवितेत कोणत्या तरी एका लव्ह स्टोरीचा उल्लेख केला होता. मग ती कितवी लव्ह स्टोरी? आहेस का? मी आहे तुझ्यासाठी बाबा, आहे तुझ्यासाठी. तू आहेस का माझ्यासाठी? ही एका सगळ्यांना ह्या उत्सव मूर्तींना हॅपी फादर्स डे. हॅपी